हॅलो हॅलो कार्यक्रम सुरू होताना थोडासा आवाज द्या, व्यवस्थित आवाज द्या. 15 मिनिटं दिलेत आयोजकांनी. पहिल्या वारीचा आवाज होता तसाच आवाज द्या थोडंसं एक द्या. पहिल्या वारी त्यांचं नाव घ्यायचं राहून गेलं. आम्ही सर्व लहान मोठे कलाकार हे ज्यांच्या आशीर्वादाने कोकणातल्या प्रत्येक वाडीत प्रत्येक गावात आमची गाणी पोहोचतात असे आमचे कोकणातील युट्यूबर्स, या सर्व युट्यूबर्सना आम्ही मानाचा मुजरा करतो. आणि या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स यांच्याकडून कोकणी स्वर अक्षय दादा विजय आगरे यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि त्यांची फरमाईश आहे की बुवा माझं कोकण जगात पार हे गाणं झालं पाहिजे. नक्कीच होईल. प्रतिस्पर्धी शाहीर दिनेश मोरे बुवा आणि त्यांची बाजूला असलेली स्टेपनी आमचे राहुल दादा यांनी आपल्या पद्धतीने कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. एक सुंदर असा किस्सा सुरुवातीला तुम्हाला सांगतो आणि बुवांच्या संपूर्ण बारीचा सारांश एका किस्स्यामध्ये कसा येतोय बघा. अशीच एकदा आमची मायामध्ये बारी होती. बुवांची आपली दुसरी वारी चालू होती. सगळी लोक उठून गेली. फक्त एक आजीबाई तेवढी बसली होती. एक आजीबाई बसली होती आणि बुवांचं आमचं लक्ष होतं आजीबाईकडे. आणि कधी वारी संपते आणि कधी मी आजीबाईला विचारतो असा बुवांच्या मनात प्रश्न होता. जशी वारी संपली, बुवा उतरले, आरती वगैरे झाली, बुवा उतरले आणि बुवा आजीबाईकडे गेले. आणि आजीबाईंना बुवाने विचारलं की आजीबाई, तुला एवढी माझी गाणी आवडली, तुला एवढी माझी गायकी आवडली की सगळी लोक आपले आयोजक पण उठून गेले तरी तू तेवढी एकटी राहिलीस, असा मी काय एवढा चांगला गायला ना. आजीबाई म्हणते, बाबा तुझी गायकी आणि तुझी सगळी गाणी बाजूला ठेव. तुम्ही इथं सगळं ज्याच्यावर उभा होता ना ती चटई केल्या माझी होती ती पहिली ती. बरोबर आहे. हा सुंदर असं आयोजन या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. कशा पद्धतीने गाणी गायली पाहिजे, कशा पद्धतीने स्वर ताल कसा झाला पाहिजे. तुमचा आवाज फार छान आहे. मी कधीच कुठल्या कलाकाराला कमी लेखत नाही. म्हणून आज परमेश्वराने माझ्या लहान वयात या शक्तिपुराचा मी पहिला बुवा आहे ज्याने हॅट्रिक मारले. खरंच मराठीने झी मराठीवरती लक्षात ठेवा. सगळ्यांचा आशीर्वाद आहे. मी कधी कोणाला कमी लेखत नाही. तर रंगदेवतेची कृपा आहे. एवढ्या रंगदेवतेची मी उभा आहे. तुमचा आवाज आहे, परमेश्वराने आवाज दिलाय, तुम्हाला रियाज मात्र करावे लागेल. आणि म्हणून आपण जे माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं ते उत्तर माझ्या ग्रंथाला जोडत नाही. आपण जो प्रश्न विचारला त्या आयोजकांनी 15 मिनिटं दिलेली आहेत. अगदी 2 मिनिटात या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. हा ही जी माझी नाचणारी कलाकार मंडळी आहे, 2 वर्षापूर्वी त्यांनी स्टार प्रवाह कार्यक्रम केला. ही नाचणारी हीच मुलं आहेत. त्यांच्या एका टाळ्यावर आपण सगळ्यांना आशीर्वाद द्यावा अशी विनंती करतो. या ठिकाणी बुवाने जो प्रश्न मला विचारलेला आहे की दारिद्र्य नारायणापासून लक्ष्मी नारायणापर्यंत जाण्याचा हा सुलभ मार्ग कोणता. प्रत्येक शाळेने आपापल्या पद्धतीने त्यांना उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्याकडे जे उत्तर आहे त्या उत्तराचा ग्रंथाचा पुरावा आहे. अगदी 5 नंबर आहे, विषय आहे, देण्याचा प्रयत्न करतो. आपले गुरु सद्गुरु हे ज्ञानी आहेत, ते प्रामाणिक आहेत. जर उत्तर बरोबर असेल, साधारण होते बुवा, उत्तर बरोबर असेल तर आपण सर्वांनी मोठ्या मनाने ते मान्य करावं. तर ग्रंथाचे नाव आहे लक्ष्मी प्राप्ती. पान क्रमांक आहे 111 आणि भाग आहे स्वर्णिम प्रयोग. पुन्हा एकदा रिपीट करतो. ग्रंथाचे नाव आहे लक्ष्मी प्राप्ती, पान क्रमांक आहे 111 आणि भाग आहे स्वर्णिम प्रयोग. आता या ग्रंथात काय लिहिलंय की तू दारिद्र्य रेषेपासून ते लक्ष्मी नारायणापर्यंत हा तुझा प्रवास कसा लिहिला आहे. शाहीर मोरे बुवा हा एक मंत्र आहे ज्याची सुरुवात शुक्रवारी केली जाते. हा एक मंत्र आहे ज्याची सुरुवात शुक्रवारी केली जाते. सकाळी कोणासोबतही चर्चा न करता, सकाळी कोणासोबतही चर्चा न करता ती चर्चा करण्यापूर्वीच तेलाचा दिवा आणि जे लोबण आपण वापरतो, तेलाचा दिवा आणि लोबण लावून 6.5 अक्षरी. तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी पूर्ण फोडत नाहीये शाहीर बुवा. 6.5 अक्षरी हा शब्दाचा उच्चार आहे. तुमच्या गुरुंना नक्कीच तुम्ही विचारा की वाजे बुवाने शब्द तो सांगितला नाही परंतु शब्दाची फोड दिली आहे की 6.5 अक्षरी हा शब्द आहे. आणि हा मंत्र 1100 म्हणजे 1100 वेळा दिवसातून केला जातो. आणि असा 5 दिवस या मंत्राचा जप केला जातो. हा तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.
माऊलींनी बक्षीस दिले, त्यांचं नाव नाही सांगितलं, परंतु त्यांनी सांगितलं बारी घासून गेली पाहिजे. त्यांनी शाहिरी गायली आहे. शाहिरी कशी असावी मोरे बुवा? की शहाण्याला शब्दाचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे. एक तरी असा थोडेवाला दाखव ज्याच्या प्रत्येक शब्दामध्ये हे यमक आहे, ही वाटिका आहे. एक तरी थोडेवाला दाखवा. आज जे काही स्वयंभूची बादशाह आहेत तर सगळ्यांना काय म्हणायचं आहे की शहाण्याला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे. आणि एखाद्या गाढवाला किती सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे. तू तुला कर्मी शक्तीची नार आहे. तू तुला कर्मी शक्तीची नार आहे. अरे तू सुरा तर मी धारदार तलवार आहे. अहो इकडे फटाकडी तर तिकडे फुसका मार आहे. इकडे फटाकडी तर तिकडे फुसका मार आहे. आणि वाजे बुवाच्या वाकड्यात जाऊ नकोस. दुसऱ्या बारीत मोरे बुवा तू पण ठार आहे. आणि म्हणून आता काय उत्तर देत बसायची गणाची गवळाची? चला, त्यांनी काय म्हटलेलं आहे? गण त्यांनी गायलेला आहे. शृंगारणार नटली गवळ्याची सुंदर या चालीवर त्यांनी दिलेला आहे. नको? चला थोडंसं वाजवा. गवळीची चाल आहे. गळा दे तुझ्या पायात पैंजण वाजती छोम छोम तालावरी. त्यांनी म्हटलंय की राधे दादाबाईंचं तुमच्या मनात काहीतरी फिरायला असं म्हटलंय, परंतु मजेशीर उत्तर येतोय बुवा. गोड बांधून द्या, राग घेऊ नका. काय म्हणतोय बघा, शेवटी तुम्ही कलाकार मी कलाकार, रसिकांचं मनोरंजन या ठिकाणी करायचं आहे. तेव्हा ती राधाबाई काय म्हणते, कशी मी येऊ कुंजवनात कानारे फिरायला. गाताना गीत तुझी रे काना लागली चिरायला. रकाना तुझा आवाज ऐकून गाई गुर लागली तर पळायला. हे काना तुझा आवाज ऐकून गाई गुर लागली तर पळायला. Bye.
रत्नागिरीमध्ये गाजलेले शाहीर, कोकणमध्ये गाजलेले शाहीर संदीप घडशी आप्पा पडा यांच्याकडे 100 रुपयाचा पारितोषिक आलंय. माननीय मानाचा आग्रह करतो. बुवा तुमच्या चौथ्या गाण्याचं उत्तर बघा. अरे रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं आमान फुलच्या गुन्ह्यात, तो जेव्हा मी भेटेल पुण्यात मला अटक करा हो गुन्ह्यात. काय म्हणतोय? रामचंद्राचा शिष्य असं तरी काहीतरी विषय दिला आहे आणि म्हणून रामायणाचा विषय आहे. मोरे बुवा अरे सांगतोय खरं ऐक ना बरं, सांगतोय खरं ऐक ना बरं, तुझा हिशोब करीन मी रोकडा. रावण म्हणतोय अरे सांगतोय खरं ऐक ना बरं राजबुवा, अरे तुझा हिशोब करीन मी रोकडा. माझ्या नादाला उगाच लागू नको. रावण म्हणतोय हनुमंताला माझ्या नादाला उगाच लागू नको. रामचंद्राच्या रे मागरा नादाला माझा लागू नको. रामचंद्राच्या रे मागरा अरे आता जीवाला वाटतंय बरं, माझ्या जीवाला वाटतंय बरं, भावा एक विमान खाल्ल्यावर. चाल आहे काय म्हणतोय? अहो हलकट बुवा हा राम खोर, कुळाला यानं लावलाय घोर. हलकट बुवा हराम घोर, कुळाला यानं लावलाय घोर. नियत याची बिघडली तिच्या समोर, अहो नियत याची बिघडली तिच्या समोर. लफडा बुवाचं ऐका हे खरं, मला काय माहित नाही परंतु विषय आहे म्हणून काय होते मोरे बुवा. अरे नियत तुझी बिघडली तिच्या समोर. लफडा बुवाचं ऐका हे खरं, लफडा बुवाचं ऐका हे खरं. केली यानं गावात पोरगं उधळलं. लफडा बुवाचं ऐका हे खरं, केली यानं गावात पोरगं उधळलं. त्यांच्यासाठी दोन ओळी गातो आणि बुवांना हमारे करायला या ठिकाणी संधी देतो. हे राजा राणीच्या सोडीला पाच मजली वाडीला आहे कोणाचं योगदान. लाल दिव्याच्या गाडी
आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभू दे. कारण ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं त्या मातीचा आपण काहीतरी देणेघेणे लागतो आणि आपण कृतज्ञशील माणसं आहात त्याबद्दल तुमचे एकदा आभार व्यक्त करतो आणि म्हणून या ठिकाणी दोन वेळी आपल्यासाठी मी काय म्हणतोय, स्वाभिमानाने जगतोय तो त्याचा रुबाब अंदाज, स्वाभिमानाने जगतोय तो अहो त्याचा रुबाब अंदाज, करतो जगावर आहे तो राज, करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज, करतो जगावर तो राज, असा माझा कुणबी समाज. हा तुला मी गावाला नेणार शिमग्यात जायला कसं नवरात्रीला लक्षात ठेव. आणि म्हणून दादांची फरमाईश आहे, माझं बघून जगात भावी, ज्या गाण्याला आपण सर्वांनी प्रतिसाद दिला. जास्त वाचलो प्लीज. हे गाणं, या गाण्याला ज्यांनी संगीत दिलं असा माझा भाऊ अमोल नाणेस त्या ठिकाणी राज्य वाजवतोय, त्याची कृपा आहे. सुंदर असं संगीत जे आहे, गाणं ऐकावं असं वाटतं, त्याची कृपा आहे. म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे, स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी, स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी, जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी, जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी. स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी, स्वर्गाहून ही नगरी न्यारी आमची माती आम्हास प्यारी. पुन्हा एकदा कुणबी समाज संघटना मालाड कांदिवली या संपूर्ण परिवाराचे मी आभार व्यक्त करतो की आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. सर्व मायमाऊलींना विनंती करतो, एखादा शब्द चुकीचा गेला असेल तो पत्रात घ्यावा आणि आपल्या लेकरापणे मला सांभाळून घ्यावे. बोल श्री गणपती गजानन महाराज. धन्यवाद.